नियमी लोकांचा जिल्हा आहे। मतदार बंधू भगिनी सुद्धा जो चांगलं करतो त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात। परंतु मुटकुळे साहेब आपण या ठिकाणी सांगितलं की काही लोक दाद दडप करत आहेत। अनेक किस्से त्यांचे आमच्या पण कानावरती आलेले, पण त्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आम्ही सुद्धा ह्या राजकारणाच्या माध्यमातून फक्त जनसेवा हाच एक पिंड बांधून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनामध्ये राज्यामध्ये देवाभाऊंच्या मार्गदर्शनामध्ये काम करत आहोत आणि खरा जनसेवक तानाजीराव मुटकुळे साहेबांच्या रूपाने आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे। पण इथं कोणी धमक्या बिमक्या देऊन काय करत असेल तर त्यांना पण मला सांगायचं की आम्ही राजकारणात आहोत, आम्ही काही साधू संत नाही। जर तुम्ही असं करत असाल तर तानाजीरावांनी तसं सांगितलं की ईट का जवाब पत्थर से देंगे, त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आमच्या पाठीमागे आमचे देवाभाऊंचे आशीर्वाद आहे। कणखर असं मुख्यमंत्री आमच्या सोबत आहे, पापाचा घडा भरत असतो। आणि तानाजीराव मुटकुळे साहेब आपल्याला मी सांगते ही सर्व जाणकार मंडळी यांना माहिती आहे, यांना स्वतःच्या कष्टाने हिंगोली जिल्ह्यातील मंडळी आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत आहेत। आणि हे सगळी मंडळी चांगलं वाईट चांगल्या पद्धतीने समज या सगळ्यांना आहे, त्यामुळे आपण घाबरून जायचं काम नाही। या ठिकाणी उपस्थित एवढी मंचावरील सर्व मान्यवर मंडळी एक से एक बडकर असे आपले सगळे सहकारी आहेत। येणाऱ्या निवडणुका ह्या आपल्या सहकार्यांच्या निवडणुका आहेत, आपल्या पाठीराख्यांच्या निवडणुका आहेत आणि ह्या देशाला लाभलेलं मोदीजींसारखं कणखर नेतृत्व